खरंच मॅन विथ मिशन होते महात्मा फुले. नमस्कार मित्रांनो. महात्मा फुलेंचं कार्य खूप मोठं आहे. त्यांचं विजन पण खूप मोठं होतं. ते आपलं सगळं आयुष्य दीनदलित, गरीब, शेतकरी, मजूर, महिला यांच्या कल्याणासाठी काम करत राहिले. पण तुम्ही आज आपल्या समाजाची शोकांतिका बघा. आपल्या समाजाला महात्मा फुले यांच्याबद्दल एक 2-3 गोष्टी सोडल्या तर जास्त माहीतच नाहीये. आणि आपली शिक्षण व्यवस्था सुद्धा महात्मा फुले यांच्याबद्दल ठराविकच गोष्टी आपल्याला शिकवते. आपल्याला काय शिकवलं जातं की महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी पुण्यात 1848 ला पहिली शाळा काढली. 1875 ला फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पण ह्या सगळ्या गोष्टी फॅक्च्युअल आहेत. महात्मा फुलेंचं खरं काम यापेक्षा कितीतरी मोठं आहे. तेच आपण या व्हिडिओ मधून आज समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सत्यशोधकवर. महात्मा फुले हे त्या काळातील उच्च शिक्षित व्यक्ती होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना खूप साऱ्या सरकारी नोकऱ्यांच्या ऑफर्स आल्या. पण महात्मा फुलेंना कधी सरकारी नोकरी करायचीच नव्हती. त्यांचा इंटरेस्ट बिझनेस मध्ये होता आणि त्यांचा फॅमिलीचा बिझनेस सुद्धा होता, ज्यामध्ये ते लोक पेशव्यांना शनिवार वाड्यामध्ये फुलं सप्लाय करायचे. त्यातून त्यांना मुबलक पैसा सुद्धा मिळायचा. पण महात्मा फुले हे बिझनेस माइंडेड पर्सन होते, त्यामुळे ते आपल्या फॅमिली बिझनेस सोबतच थांबले नाहीत, त्याच्या पुढे गेले आणि त्यांनी पुणे अँड कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या अंतर्गत फुलेंनी खूप महत्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम केलं. फुलेंच्या या कंपनीनं खडकवासल्याच्या तलावासाठी, एरोडाच्या पुलासाठी, कात्रजच्या बोगद्यासाठी जे कन्स्ट्रक्शनसाठी मटेरियल लागतं ना, ते सगळं सप्लाय केलं होतं. यातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते, महात्मा फुले एक उत्तम बिझनेसमॅन होते आणि बिझनेसमॅनच्या पुढे जाऊन महात्मा फुले एक उत्तम एंटरप्रेनर होते. तुम्ही इमॅजिन करा, महात्मा फुलेंना त्या काळात शेअर मार्केटचं प्रचंड नॉलेज होतं. त्यांनी आपल्या कित्येक पुस्तकामध्ये शेअर मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं हे लिहून ठेवलंय. महात्मा फुलेने यासोबतच खूप सारे जोडधंदे सुद्धा केले होते. त्यांची जे सोन्याच्या दागिन्यासाठी साचे लागतात ना, त्याची कंपनी सुद्धा होती. महात्मा फुलेंचं स्वतःचं एक बुक पब्लिकेशन हाऊस होतं, ज्यामध्ये ते स्वतःची पुस्तकं आणि बाकी लेखकांची पुस्तकं पब्लिश करायचे. आणि एक यशस्वी उद्योजकासोबतच महात्मा फुले हे लोकप्रिय नेता सुद्धा होते. फुले हे पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते आणि सदस्य असताना त्यांनी पुण्यासाठी आणि खास करून पुण्यातील लोकांच्या शिक्षणासाठी खूप महत्वाची भूमिका बजावली होती. जेव्हा 1882 ला हंटर कमिशन आलं होतं ना भारतात, त्यावेळेस फुलेंनी त्या कमिशनला मुलींच्या शिक्षणाबद्दल काही महत्वाचे सल्ले दिले होते आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणावर फुलेंनी त्यांना खडे बोल सुद्धा सुनावले होते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की महात्मा फुलेंनी राजकारणाचा फायदा स्वतःसाठी कधीच केला नाही. उलट त्यांनी नेहमीच समाजाच्या भल्यासाठी राजकारणाचा उपयोग केला. त्यामुळेच फुलेंनी दीनदलितांचा, गरिबांचा, खास करून शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा आवाज नेहमीच उचलला. ते नेहमी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मुद्द्यावर परखडपणे आपली भूमिका इंग्रजांसमोर मांडत असत. तसं तर फुले स्वतः शेतकरी होते. त्यांच्याकडे 60 एकर बागायती शेतजमीन होती. स्वतः शेतकरी असल्यामुळे फुल्यांना शेतीची प्रॉब्लेम्स काय आहेत हे चांगल्या पद्धतीनं माहित होतं. म्हणून जेव्हा पुण्यामध्ये 1870 ला दुष्काळ पडला ना, त्यावेळेस फुलेंनी इंग्रजांना आव्हान केलं होतं शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी. आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या मारवाड्यांवर फुलेंनी चांगलीच टीका केली होती. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, फुले हे फक्त बोलणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक लिहून शेतकऱ्यांवर जे जे अत्याचार करतात ना, त्यांचा पर्दाफाश केला होता. आणि वेळ प्रसंगी महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुद्धा केली होती. महात्मा फुले एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पर्सनॅलिटी होते. त्यांच्यासाठी प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं निघेल हेच इम्पॉर्टंट होतं. म्हणून ते शेतकऱ्यांना नेहमी सांगायचे की चांगल्या पद्धतीने शेती करा, ही टेक्नॉलॉजी वापरा. ते दूरदृष्टीचे नेता होते, म्हणून ते शेतकऱ्यांसोबत नेहमी उभं राहायचे. शेतकऱ्यांसोबतच फुलेंनी कामगारांचा सुद्धा आवाज उचलला होता. कामगार नेते NM लोखंडे सोबत फुल्यांनी कामगारांसाठी खूप आंदोलन केली होती. महात्मा फुलेंचं बिझनेस आणि शेतीसोबतच लिहिण्यात आणि वाचण्यात खूप इंटरेस्ट होता. ते भारतातल्या लेखकांना सुद्धा वाचायचे, विदेशी लेखकांना सुद्धा वाचायचे. महात्मा फुले यांचं फेवरेट पुस्तक होतं द राईट ऑफ मॅन. थॉमस पेननं ते लिहिलं होतं. या पुस्तकाला वाचल्यानंतर फुलेंनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं होतं. जर तुम्ही महात्मा फुलेंचं साहित्य वाचलं तर तुम्हाला त्यामध्ये एक युनिक पॅटर्न दिसेल. महात्मा फुलेंनी एंटरटेनमेंटसाठी काही पुस्तकं लिहिली नाहीत, समाजाच्या प्रबोधनासाठी लिहिली. म्हणून फुलेंनी तीच माध्यमं निवडली ज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सोप्या पद्धतीनं कळेल. आधुनिक कालखंडातील फुले हे मराठीतील पहिले नाटककार आहेत.
त्यांनी 1855 साली तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं होतं, जे एक सामाजिक नाटक होतं. तुम्ही इमॅजिन करा, त्या काळामध्ये काल्पनिक नाटक लिहिण्याचं प्रचलन होतं, ज्यामध्ये प्रेम आणि प्रेमिकांच्या कथा लिहिल्या जायच्या. पण फुलेंनी नाटकाचा उपयोग समाजाचं सत्य दाखवण्यासाठी केलं. यातून समाज प्रबोधनाचा पायंडा त्यांनी पाडला होता. नाटकासोबतच फुलेंनी जनसामान्यांसाठी पोवाडे सुद्धा गायलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिणारे फुले हे पहिले शाहीर होते. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या समाजाला त्यांचा इतिहास माहीत नसतो तो समाज इतिहास घडू शकत नाही. त्याच पद्धतीनं फुल्यांना सुद्धा इतिहासाचं महत्त्व माहीत होतं, म्हणून ते एक उत्तम इतिहासकार होते. त्यांनी संशोधन करून छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी शोधली होती. इतिहासात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा फुलेंनी सुरू केली होती. फुलेंनी आपल्या इतिहासाच्या लेखनातून खूप सोप्या पद्धतीनं समाजाला समजून सांगितलं होतं की मागच्या 3000 वर्षापासून काही लोक बहुजनांचा कसा छळ करतायत. खास करून फुलेंनी बळीराजाचा इतिहास जनसामान्यांसमोर आणला होता. आणि आपण सुरुवातीलाच बघितलं होतं, महात्मा फुले हे खूप श्रीमंत होते, पण महात्मा फुलेंनी स्वतःच्या श्रीमंत असण्याचा कधीच घमंड केला नाही. महात्मा फुले हे खूप मोठे दानशूर होते. त्यांच्या सगळ्या शाळांचा खर्च ते स्वतःच्या कमाईतून द्यायचे. महात्मा फुलेंच्या दानशूर स्वभावाबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. 1870च्या जवळपास पुणेमध्ये एक दुष्काळ पडला होता. त्यावेळेस फुलेंनी सलग 2 वर्ष दररोज 2000 लोकांना आपल्या अन्नछत्रामध्ये अन्न दिलं होतं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की महात्मा फुले एक फिलॉन्थ्रपिस्ट होते. आणि शेवटी महात्मा फुले बद्दलची सगळ्यात महत्वाची गोष्ट, महात्मा फुले हे काळाच्या पुढचे होते. कारण तुम्ही इमॅजिन करा, 19व्या शतकात एक माणूस स्त्री शिक्षणाची गोष्ट करतोय, अस्पृश्यांना न्याय देण्याची गोष्ट करतोय, माणसांना माणसासारखी वागणूक देण्याची गोष्ट करतोय. फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली होती, ज्याचं फाउंडेशनच ह्युमॅनिटी होतं. फुलेंचं स्पष्ट म्हणणं होतं, ईश्वराची सर्व लेकरं समान आहेत. महात्मा फुलेंनी अशा समाजाची परिकल्पना केली होती ज्यात जाती धर्माचे काहीच बंधन नसतील. फुले हे मॉडर्न टाइम मधील भारतातील पहिले फेमिनिस्ट होते. महिला हक्कासाठी फुलेंनी जे काम केलं होतं ना, त्यामुळेच आज भारतातील महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये एवढी उंच भरारी घेऊ शकतात. मला इथं एकच गोष्ट सांगावीशी वाटते, फुलेंचे विचार हे फक्त भारतापुरतेच मर्यादित नव्हते, ते वैश्विक होते. 1850च्या सुमारास अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर चालू होतं. त्यावेळेस त्या सिव्हिल वॉर मध्ये जे लोक वीरगती प्राप्त करत होते ना, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी महात्मा फुलेंनी गुलामगिरी हे पुस्तक अर्पित केलं होतं त्या लोकांना. यातून हे कळतं की फुले हे पॅन युनिव्हर्सलिस्ट होते आणि त्यांचा एकच उद्देश होता, मानवता. इन शॉर्ट, महात्मा फुलेंनी फक्त शिक्षणातच नव्हे तर खूप साऱ्या फील्ड्समध्ये काम केलं. ते एक यशस्वी शिक्षक होते, बिझनेसमॅन होते, राजकारणी होते, शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे नेते होते, इकॉनॉमिस्ट होते, लेखक होते, नाटककार होते, शाहीर होते, इतिहासकार होते, फेमिनिस्ट होते, फिलॉन्थ्रपिस्ट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, महात्मा फुले हे मानवतावादी होते. म्हणूनच आज महात्मा फुलेंच्या या जीवनातून काही चांगल्या गोष्टी शिकूयात आणि समाजात बदल घडवून आणूयात. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात, त्यामुळे तुमचं धन्यवाद. अशाच पद्धतीने आमच्या चॅनलच्या व्हिडिओजला बघत राहा. जर तुम्हाला ते आवडत असतील तर त्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.